नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. लोकसभेचं विंटर सेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन सुरू आहेत आणि पाठीमागं जवळजवळ 6 महिन्यापासून एक मुद्दा गाजतोय. तो म्हणजे TMCच्या खासदार महुआ मोइत्रा यांचा. त्या लोकसभा खासदार असल्यापासून त्यांनी जे काही लोकसभेमध्ये जे काही प्रश्न मांडले त्या प्रश्नांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडून जे काही प्रश्न निवळ अडाणी ग्रुप याच्यावर जे काही त्यांनी मांडले आणि मग यातून जे काही स्पष्ट झालं की त्यांनी जे काही आपला ईमेल आणि पासवर्ड हा एका उद्योगपतीला म्हणजे हिरानंदानी यांना देऊन टाकला होता, लीक केला होता आणि ही फार मोठी त्यांची चूक आहे आणि हे देशाच्या विरुद्ध द्रोह असल्यासारखं आहे. यातून त्यांनी जे काही त्यांना मतदारसंघातून निवडून दिले या लोकांचे प्रश्न त्यांनी मतदारसंघाचे प्रश्न मांडण्याऐवजी त्यांनी एका उद्योगपतीला बदनाम करण्यासाठी दुसऱ्या उद्योगपतीकडे आपला ईमेल आणि पासवर्ड दिला आणि तो हिरानंदानी आपल्या फायद्यासाठी आणि आपल्या स्पर्धकाच्याच विरोधात जे काही महुआच्या पासवर्ड आणि ईमेलच्या द्वारे दुबईत बसून किंवा अन्य ठिकाणी बसून महुआच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे काही प्रश्न विचारत होता या काही गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. आणि ज्यांना हा पासवर्ड ईमेल महुआ मोइत्रांनी दिला होता ते स्वतःच आता याच्यामध्ये माफीचे साक्षीदार झाले. त्यांनीच ही सगळी गोष्ट उघड केली की महुआंनी कसा त्यांना पासवर्ड दिला, ईमेल दिला, ते स्वतः कसे प्रश्न विचारत होते, प्रश्न टाकत होते. त्यांच्या अनेक मग त्यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी भांडणं वगैरे झाले. या खासदारबाईंनी अक्षरशः त्यांना सळो की पळो केलं होतं. अनेक पैशाची मागणी, अनेक विदेशी प्रवास किंवा महागड्या गिफ्ट असतील, महागड्या वस्तू असतील, हा सगळा इतिहास आपण पाहून झालाय. याच्यावर भाजपचे जे खासदार आहेत यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवला. त्यांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली, त्याचे पुरावे दिले. निशिगंध दुबे म्हणून जे खासदार आहे, अतिशय हुशार खासदार, अतिशय साधे आणि झारखंडमधून ते आदिवासी पट्ट्यामधून निवडून येतात. पण अभ्यासू खासदार त्यांनी या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन जे काही महुआ मोइत्रांना उघड केलं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि यातून ज्या काही गोष्टी स्पष्ट झाल्या की महुआ मोइत्रांनी अनेक वेळा या हिरानंदानीकडून गिफ्ट घेतलेले आहे, प्रवास वगैरे या काही विदेशी प्रवास केलेला आहे, महागड्या गिफ्ट घेतल्या आणि सर्व काही त्याच्या हिरानंदानीच्या भरोशावर सोडून दिलं होतं की तुम्हाला किती प्रश्न विचारायचे तुम्ही ठरवा. मग त्यांनी फक्त एका उद्योगपतीला टार्गेट करायचं असा जो काही गोरखधंदा महुआ मोइत्राकडून सुरू होता हा सगळा पर्दाफाश झाला. आणि मग याची मोठ्या प्रमाणामध्ये चौकशी सुरू झाली. एथेक्स कमिटी नेमली, त्या कमिटीकडून चौकशी सुरू झाली. मध्यंतरी आपण बघितलं असेल माध्यमांमध्ये की महुआ मोइत्रांची चौकशीसाठी तेव्हा त्यांना एथिक्स कमिटी समोर बोलवलं होतं. त्याच समोर त्यांना त्यांच्या जे काही त्यांचं म्हणणं होतं, त्यांचं व्यक्तिगत त्यांना बोलायला मिळालं होतं. त्यांनी ते सोडून तिथं तमाशा केला. त्यांचं म्हणणं न मांडता त्यांनी फक्त हल्लागुल्ला केला. स्वतःला द्रौपदीची उपमा दिली आणि महाभारत घडणारे द्रौपदीचं वस्त्रहरण, दुनियादारी या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या.
पण हा जो मुद्दा आपल्याला पुढे आणायचा आहे, तर याच्यात आपल्याला असं म्हणायचं की मागे जेव्हा याच्यामध्ये 2013 मध्ये जे काही संसदेवर हल्ला झाला होता, त्यामध्ये आपले जे सुरक्षा सैनिक शहीद झाले, त्यावेळेस जेव्हा हे खासदार अक्षरशः इकडं तिकडं लपत होते, यांना देशाची किंवा कुठली कशाची काही गरज नाही असंच काहीतरी वाटत होतं. तर यामधून आपल्याला असं स्पष्ट करायचंय की प्रत्येकाचा जीव फक्त वाचवण्यासाठी तेव्हा इकडं तिकडं लपत होता. आणि ही कशामुळे झालं होतं, तर ती फक्त सुरक्षेच्या कुठंतरी गोपनीयतेमध्ये किंवा कशात तरी जरी कुठंतरी चूक झाली असेल, काहीतरी सुरक्षा लीक झाली असेल, म्हणूनच ही सगळी गोष्ट झाली. आतंकवादी संसदेपर्यंत पोचले, संसदेच्या मध्ये येण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण सुदैवाने आपल्या सुरक्षा रक्षकांनी हा त्यांचा मनसुबा पूर्ण होऊन दिला नाही. यात कुठल्याही खासदाराला आपला प्राण किंवा बळी गेले नाही, ही चांगली गोष्ट झाली. पण ही सगळी गोष्ट किंवा आपल्या अंगावर सैनिकांनी घेतली, यात अनेकांचे प्राण गेले. पण आपल्याला हे सांगायचं की यामधून असं सांगायचं की हा जेवढा गुन्हा गंभीर आहे, त्याच पद्धतीने महुआ मोइत्रांनी सुद्धा हा गंभीर गुन्हाच केलेला आहे. एक प्रकारची संसदेतली सुरक्षा भंगच या महुआ मोइत्रांनी केलेला आहे. ईमेल आणि पासवर्ड आपण कोणाला तरी डायरेक्ट देतोय आणि तो माणूस प्रश्न विचारतोय, हा सुद्धा तितकाच देशद्रोह आहे. पण या बाईंना किंवा यांच्या काही पक्षांना किंवा यांच्या जे काही साथीदार आहे, जे इंडिया आघाडी आहे, यांना असं काही झालेलं वाटतच नाही किंवा हा तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी कसंही वागलं तरी तो भाजपने बाकी त्यांच्यावर कारवाई करायची नाही किंवा लोकसभेने कारवाई करायची नाही. लोकसभेने जी त्यांना ओम बिर्ला यांनी किंवा लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यांना जे काही निलंबन त्यांचं केलंय, त्यामुळं त्या आता फार चिडलेल्या आहे. आणि मग त्यांचं असं म्हणणं आहे की हा तुमचा गुन्हा आहे, म्हणजे लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्यावर ही कारवाई केली, हाच गुन्हा आहे, आमचा काहीच गुन्हा नाही, अशा पद्धतीचं यांचं वक्तव्य. आणि हे इंडिया आघाडीचे सगळेच लोक खुशाल, म्हणजे अक्षरशः यांना जनाची मनाची थोडी पार वाटायला पाहिजे होती की या बाईंनी किती मोठा गुन्हा केलाय. म्हणजे यातून कुठलं कांड होऊ शकतं, सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं, या गोष्टीची यांना काही भान नाही. यांना फक्त मोदींवर टीका, भारतीय जनता पार्टीवर टीका, आणि भारतीय जनता पार्टी कसं तानाशाही सरकार आहे, लोकशाहीची कशी हत्या झाली, या पद्धतीचं जे काही रंगून चित्र लोकांना सांगायचंय, यात काही ते सक्सेस होताना दिसत नाही. तरी पण एक आपल्याला यातून हे सांगायचंय की कुठलीही गोष्ट राष्ट्राच्या विरोधात जेव्हा हे लोक करतात, त्यावेळेस असं वाटतं की यांना राष्ट्रहित महत्वाचं नाही, यांना यांचा स्वार्थ महत्वाचा आहे. यांना लोकसभेच्या ज्या काही मतदारसंघामध्ये असलेल्या गोरगरिबांचे प्रश्न महत्वाचे नाही. यांना या लोकसभा खासदारकी फक्त पैसे मिळवायला मिळाली, खासदारकी फक्त यांना ऐशो आराम करायला मिळाली, असाच यांचा एक गोड गैरसमज असतो. त्यामुळं या लोकांना मग खासदारकीचा कशासाठी मिळाली, या लोकांचे गरिबांचे प्रश्न मांडले पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे, यासाठी कुठलाही प्रयत्न करायचा नाही. फक्त आपल्याला काही यातून काही नवीन काही मिळवता येईल का, पैसे मिळवता येतील का, मग मी किती हुशार आहे, मी किती बाहेरून विदेशातून शिकून आले, असा जो बडेभाव मिरवायचा आणि नको त्या गोष्टीला हात लावायचा, अशी या महुआ मोइत्राची ही सगळी सांगड आपण पाहिलेली. याच्यातून यांना किती पैसे मिळाले, काय पैसे मिळाले, हा मुद्दा महत्वाचा नाही.
पण तुम्ही जेव्हा सुरक्षा आणि गोपनीय ज्या गोष्टी आहेत याचा जेव्हा तुम्ही सार्वजनिकरित्या जेव्हा या गोष्टी दुसरीकडे सार्वजनिक केल्या, हा एक गंभीर मुद्दा आहे. आणि राहुल गांधी असेल किंवा सोनिया गांधी असतील किंवा बाकीचे जे काही या इंडिया आघाडीतील पक्ष असतील, यांनी त्यांचं समर्थन करणं हा सुद्धा फार मोठा गंभीर असा प्रकार आहे. या गोष्टी सुद्धा देशातील जनता पाहत असते. लोकांना पण आज सगळं समजतं. लोक काही कुठले अंधारात नाही. लोकसभेच्या अध्यक्षांनी यांचं पूर्णच्या पूर्ण निलंबन केलेले, यांचं जे काही या लोकसभेमध्ये सुद्धा हरामी सारखे शब्द वापरत होते, शिव्या घालत होते, कोणालाही शिव्या घालायचे. अतिशय उद्धट प्रकारे या बाईंचं वर्तन संसदेमध्ये आपण पाहिले. अक्षरशः यांच्या तोंडामध्ये गटार असायची. मग ती पंतप्रधानांच्या बाबतीत असेल किंवा अन्य भाजपच्या खासदारांच्या बाबतीत असेल, यांची गटार गंगा आता संसदेत वाहणार नाही इथून पुढे. आता नंतर TMC यांना खासदारकीचं तिकीट देईल का, किंवा ह्या कदाचित काँग्रेसमध्ये पण जाऊ शकतात. काँग्रेसच्या तिकिटावर या परत निवडून येतील का येणार नाही, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजतील. पण यांची गटार गंगा आता संसदेमध्ये वाहताना दिसणार नाही. ही चांगली गोष्ट झालेली आहे. आणि यावर नक्कीच जे काही नियंत्रण आहे ते हवंच आहे. कारण यामध्ये कुठला पक्ष, पार्टी किंवा कोणावर अन्याय हे समजण्याचं कारण नाही. कारण काँग्रेसच्या त्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे 6 आमदारांचं निलंबन झालं होतं आणि देशाने ते आपण डोळ्यांनी पाहिलेलं होतं. उद्या कदाचित समजा हे निलंबन झालं नसतं तर याचा पायंडा पडला असता. अनेक खासदार सुद्धा अशा पद्धतीने वागू शकले असते. त्यामुळे या महुआ मोइत्रांचं निलंबन किंवा यांची जी काही खासदारकी रद्द होणं अतिशय गरजेचं होतं. ती योग्य भूमिका लोकसभेच्या खासदारांनी घेतलेली आणि त्याच भूमिकेवर किंवा एथिक्स कमिटीने जो काही निर्णय दिला त्यावर शिक्कामोर्तब करून जे काही अध्यक्षांनी निर्णय दिला त्याच्या विरोधात जे काही परत त्या निर्णयाविरुद्ध जेव्हा लोकसभेत जे हा प्रस्ताव मांडला त्यावर खासदारांनी बहुमताने या खासदार महुआ मोइत्रांची खासदारकी रद्द करण्यासाठी मतदान केलं. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि यांची गटार आता लोकसभेमध्ये आपल्याला दिसणार नाही, ही काळजी अध्यक्षांनी घेतलेली आहे. आणि याचा धडा बाकीच्या खासदारांनी घेतला पाहिजे की पैसे कमावणं किंवा सत्तेचा वापर अशा पद्धतीने देशाच्या विरुद्ध करणं किती घातक आहे हेच यातून आपल्याला स्पष्ट करायचे. तुर्तच आपण इथं थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.